आज या ठिकाणी अधिकारी वर्ग तहसीलदार मॅडम वगैरे आले होते, पण त्यामध्ये काही तोडगा निघाला का? तोडगा नाही. त्यांनी त्या सदस्याला हेच विचारले की याच्या बाजूला किती आहे, तर सगळे सदस्य त्यांनी हात वर केले. उपसरपंचाच्या बाजूला होते, मला एकटं पाडलाय. या ठिकाणी जे सरपंच यांनी आरोप प्रत्यारोप तुमच्यावर केलेले आहे, हे आरोप यांचं खोटं आहे. काम मी स्वतः कसं करीन? आणि हे भाजपसोबत बंडखोरी करून काँग्रेस नेत्यासोबत यांचा संपर्क होत होता. आणि आपण समोर निवडणूक आपण स्वतः लढू, काँग्रेसच्या निष्ठावर काँग्रेस समर्थक म्हणून आपण निवडणूक लढू. नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच वर्षा माताडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणणार असे पत्र ग्रामपंचायत सदस्यांनी दिले. त्यावर चर्चा करण्यासाठी पहिली बैठक चांदूरवाडी ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आली. या बैठकीला चांदूर रेल्वे तहसीलदार पूजा माटोडे व ग्रामपंचायत सचिव वनिता घवडे, सरपंच उपसरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सरपंच वर्षा माताडे यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव हेतुपुरस्सरपणे व चुकीच्या कामाला विरोध केल्याने मांडण्यात येत असल्याचे सांगितले. पहा त्यांनी दिलेली रोखठोक प्रतिक्रिया आणि त्यांच्या प्रतिक्रियेवर उपसरपंच शहजाद रज्जाक काय म्हणाले बघा. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. तुम्ही ग्रामपंचायत चांदूरवाडी सरपंच असून तुमच्यावर अविश्वास खोटा आहे आरोप. सगळे कामं उपसरपंचानंच केले आहे. नेमकं का खोटा, कसं काय, एखादं म्हणजे प्रूफ आहे का तुमच्याकडे? त्याचं असं म्हणणं आहे का मी कोणते सवाल जवाब कोणते कामं त्याच्या मनानं झाले पाहिजे त्यातनं मी सवाल जवाब नाही केला, म्हणजे विचारला नाही पाहिजे. सगळं जसं मी चालतो तसं चालणार आहे. मी कोणते बी पण कामं करेन माझ्या मर्जीनंच होणार आहे. तुम्ही जर जास्त विचारपूस कराल तर तुमच्यावर अविश्वास आणण्यात येणार. मग आज या ठिकाणी तहसीलदार मॅडम तसेच इतर कर्मचारी अधिकारी वर्ग येऊन गेले, काय तोडगा निघाला म्हणजे या ठरावाबद्दल? त्यानं माझं मत तर घेतलंच नाही. त्याने सदस्याचं मत घेतलं. सदस्य त्याच्यावाले सगळे उपसरपंचाच्या बाजूने आहे. त्याने शिकून आणले होते. त्यानं हात वर केला. मी एकल महिला असून माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. मला एकटं पाडलं. काय वाटते तुमच्या? तर मला असं वाटते जनतेनं मला निवडून आलं होतं, मला जनताच पाडन. त्याची इच्छा होती की मी माफी मागितली पाहिजे, पण मी गलती केली नाही आहे तर मी माफी पण मागणार नाही आहे. जे होणार आहे ते होणार आहे. माझा काय पदाच्या भरोश्यावर मी आहे नाही. मी सक्षम आहे. मला जनतेने आणले होते बस. नाही, नेमकं तुमच्यावर का असा ठराव यांनी दाखल केला? त्याच्या म्हणण्यानुसार जसं मी जास्त आता पहिला वेळ होता. मी आतापर्यंत काही बोलत नव्हती. त्याच्याच मर्जीनं मासिक सभा निघत होती. त्याच्याच म्हणण्यानं कामं होत होते. त्यानं सगळं ठेकेदार त्याचाच होता. तो पार्टनरशिपमध्ये काम करत होता. सगळं होतं. मग त्याच्यानंतर त्यानं जसं मला जे नाही पटलं त्याच्यात मी विषय मांडत होती. असं काहून तसं काहून, तर त्याला नाही पटलं. त्याच्या म्हणण्यानुसार नाही वागल्या तरी त्याचा अविश्वास ठराव त्याने सदस्याले कॅचअप करून त्यानं हे केलं आहे. मग आज या ठिकाणी अधिकारी वर्ग तहसीलदार मॅडम वगैरे आल्या होत्या, मग त्यामध्ये काही तोडगा निघाला का? तोडगा नाही. त्यांनी त्या सदस्याला हेच विचारले की याच्या बाजूला किती आहे, तर सगळे सदस्य त्यांनी हात वर केले. उपसरपंचाच्या बाजूला होते, मला एकटं पाडलाय. आज एका महिलावर अत्याचार करत असून लेडीज असून तर पुढे जाऊन कोणती लेडीज समोर होणार आहे इथं? त्यानं मला एकटं प्राप्त झाला आहे. तर मग आज जे या ठिकाणी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये नेमकं तुम्हाला विश्वासात घेतलं का? नाही. न सांगता अविश्वास केलेला आहे. सगळे आरोप खोटे आहे. त्यानं एकट्यातनीच केलं आहे सगळं काय आहे ते. मला तर जेव्हा मला नोटीस आली तेव्हा माहीत पडलं. या ठिकाणी जे सरपंच यांनी आरोप प्रत्यारोप तुमच्यावर केलेले आहे का? ठेकेदारी संदर्भात कुठल्या विचारणा न करता का तुम्ही स्वतःच कामे करता असे ते म्हटले, काय सांगता? हे आरोप यांचं खोटं आहे. काम मी स्वतः कसं करीन? मी घरचं एवढं काही लखोपती धजोपती नाही. आणि दुसरी गोष्ट, सदस्यांना मानधन नाही, काही नाही. आम्ही सर्व मिळून यांना निवडून दिलं आहे. माझ्या समक्षाने मी सर्वांना म्हणजे यांना निवडून दिलं आहे. सर्वात जास्त मेहनत याच्यामध्ये माझी आहे. आणि हे भाजपसोबत बंडखोरी करून
काँग्रेस नेत्यासोबत यांचा संपर्क होत होता आणि आपण समोर निवडणूक आपण स्वतः लढू, काँग्रेसच्या निष्ठावर काँग्रेस समर्थक म्हणून आपण निवडणूक लढू, म्हणजे आमच्यासोबत आणि आमच्या पक्षासोबत हे बंडखोरी करत होते. हे माझ्या लक्षात आल्यानुसार मी हे पाऊल समोर उचललं आहे. आणि याच्यात माझं जे आहे मत आणि सर्वांचं आमचं सदस्याचं मत प्रारी ठरलं आहे, याच्यामध्ये काही शक्य नाही. पण त्यांनी म्हटलं आहे की विश्वासात न घेता माझ्यावर अविश्वास आणला, काय सांगा? विश्वासात घेता त्यांना विश्वासात का घेऊ आम्ही? नाही, ते सरपंच आहे, सरपंच ह्या नात्याने महत्वाचं आहे ना. विश्वास घेणं महत्त्वाचं आहे, पण विश्वासात घेणं महत्वाचं आहे सरपंच हे ह्या नात्याने. ते त्यांचा गुरुरपणा, त्यांना एक म्हणजे मी सरपंच आहे माझ्याशिवाय काही न होत, हे त्यांना त्यांची निष्ठा होती. मीपणा त्यांना संपवण्याचं हेच आहे त्यांना. आज बैठक पार पडली असता त्या बैठकीमध्ये काय तोडगा निघाला? ज्या बैठकीला तोडगा हेच निघाला की सर्व सदस्यांनी आणि मी उपसरपंच असताना माझं सर्व मत, आमचं सर्व मत एकतर्फा ठरला आहे आणि तो पारित झाला आहे. म्हणजे ठराव, म्हणजे त्यांच्या अविश्वास ठराव आला आहे का? आला आहे. अविश्वास ठराव आलाही आहे आणि पारितही झाला आहे. आणि आता निवडणुकीला काही दिवसच राहिलेले आहे ग्रामपंचायतच्या. अविश्वास ठराव आणला तर त्यांचा मान सन्मान नाही, सदस्याचा काही मान सन्मान नाही, काही सदस्यासोबत बोलचाल नाही, काही नाही, स्वतःच आपले मीपणा, तो विषय. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद. भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये.